लोक मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये. एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शहा साहेबाला काय विशेष आहे एवढं? की ते एक कोण आहे त्या प्रधानाला त्याला काढायचं काय? कशामुळं आवडीतं तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळं झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळं होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे. हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. व्हायला पाहिजे की नाही राजीनामा? का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी. का नाही घ्यायला पाहिजे? काय सांभाळायचं? जर पोरांचं वाटोळं झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे. 100% हटवलं पाहिजे. आज आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे. अश्रू डोळ्याच्या नळकांना देखील फोडला गेला. आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला गेला असं बोललं जातं. मी एक सांगतो की आंदोलन दडपणं हे काम सरकार कधी पण करतं. आजच नाही, इथून पाठीमागचे अनेक अनुभव आहेत की सरकारच्या वतीने ती गोष्ट होतीच. 100% ती केलीच जाते. आपण ठाम राहायचं असतं, आपण लढायचं असतं, आपण अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. आणि देशातल्या लाखो लेकरांचं जर वाटोळं झालं असेल तर सरकारनं सुद्धा त्या मंत्र्याचा राजीनामा 100% घेतला पाहिजे. अनेक ठिकाणाहून या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. अनेक नेते अभिनेते असतील, नाही, सेलिब्रिटीज असतील. सगळेच येतात.